भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना गुजरात दंगली प्रकरणी एसआयटीच्या विशेष कोर्टामध्ये साक्ष दिली। तत्कालीन भाजप सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या माया कोडनानी यांच्या घरावरती दरोदागामध्ये भडकलेल्या दंगलीत ते प्रमुख आरोपी आहेत। त्याच खटल्यात अमित शहांची साक्ष नोंदवण्यात आली। यावेळी अमित शहांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दंगलीच्या दिवशी सकाळी शहा आणि कोडनानी सकाळी एकत्र विधानसभेत होते। त्यानंतर दोघंही 16 सरकारी रुग्णालयामध्ये गेले। त्यामुळे दंगलीच्या वेळी नरोदागाम परिसरात त्या उपस्थित नव्हत्या असं अमित शहांनी म्हटलं। कोडनानींवरती सुरू असलेला खटला येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यामुळे एसआयटी कोर्टाची कारवाई सध्या वेगात सुरू आहे। भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख मार्शल आणि 5 स्टार रँक प्राप्त अधिकारी अर्जन सिंग यांच्यावरती दिल्लीतल्या बराड स्क्वेअरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मार्शल अर्जन सिंग यांच्या स्मरणार्थ आज राजधानी दिल्लीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावरती उतरवण्यात आला। नवी दिल्लीमधल्या लष्कराच्या रुग्णालयात वयाच्या 98व्या वर्षी अर्जन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला। मार्शल ऑफ द एअर फोर्स ही उपाधी मिळवणारे ते एकमेव भारतीय हवाई दल प्रमुख होते। पद्मविभूषण पुरस्कारानं अर्जन सिंग यांचा गौरव करण्यात आला होता। गुरुग्रामची रायन इंटरनॅशनल शाळा आजपासून पुन्हा सुरू झाली। प्रद्युम्नच्या हत्येनंतर गेली 10 दिवस ही शाळा बंद होती। पुढचे 3 महिने या शाळेचा कारभार सरकार हाकणार आहे। मात्र इतक्या लवकर शाळा सुरू करायला प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी विरोध दर्शवला। त्यामुळे तपास प्रक्रियेवर अडथळे निर्माण होतील आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होईल असा संशय त्यांनी व्यक्त केला। संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारताची बाजू मांडण्याकरता आज पहाटे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अमेरिकेमध्ये पोहोचल्या। सकाळी 5:30च्या सुमाराला न्यूयॉर्कमध्ये स्वराज यांचं स्वागत करण्यात आलं। येत्या शनिवारी स्वराज संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताची भूमिका मांडतील। त्याशिवाय आजपासून पुढचा आठवडाभर तब्बल 20 देशांशी द्विपक्षीय चर्चांचं आयोजन करण्यात आलं। स्वराज यांच्या स्वागताकरता अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत नवतेज सरना आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन उपस्थित होते। आज भारत, जपान आणि अमेरिका या 3 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीने स्वराज यांच्या भरगच्च दौऱ्याची सुरुवात झाली। दक्षिण आशियामध्ये चीननं सुरू केलेल्या दंगलीशाहीला उत्तर देण्याच्या दृष्टीने ही त्रिपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये सुधारणा करण्याकरता अमेरिकेनं आयोजित केलेल्या बैठकीमध्ये स्वराज उपस्थित राहतील। बैठकीचं अध्यक्षपद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असेल। दरम्यान स्वराज यांच्या दौऱ्यात पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा प्रस्तावित नाही असं भारतीय परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलं आहे। म्यानमारमधील निर्वासित रोहिंग्यांचं पाकिस्तान तसंच आयएसआयशी संबंध आहे। त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला रोहिंग्यांकडून धोका असून भारतीय भूमीत निर्वासित रोहिंग्यांना आश्रय देता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात मांडली। नृशंस अत्याचारांना घाबरून म्यानमारमधून पळालेल्या रोहिंग्या मुस्लिमांनी भारतात आश्रय घेतला। या सर्व निर्वासित रोहिंग्यांचं भारतातलं वास्तव्य बेकायदा ठरवत भारत सरकार त्यांना म्यानमारला परत धाडणार आहे। केंद्र सरकारच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। दरम्यान भारतात कुठेही राहणं आणि स्थायिक होण्याचा मूलभूत अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच असल्याचं केंद्रानं न्यायालयाला सांगितलंय। आता या याचिकेवर 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांनी लाहोरची निवडणूक जिंकली। शरीफ यांना पदावरून दूर केल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती। जिनेवामध्ये स्टॉप पाकिस्तान नावाची मोहीम सुरू करण्यात आली। सध्या जिनेवामध्ये मानवाधिकार आयोगाची 36वी परिषद सुरू आहे। परिषदेदरम्यान अशा प्रकारची ही मोहीम सुरू करण्यात आली। पाकिस्तानमध्ये महिला आणि अल्पसंख्याकांचे हाल होत असल्यानं ही स्टॉप पाकिस्तान नावाची मोहीम सुरू करण्यात आली। पाकिस्तानी महिला, मानवी हक्क संस्था आणि पाकिस्तानी अल्पसंख्याकांसाठी असलेल्या युरोपियन संघटनेनं ही मोहीम छेडली। या मोहिमेच्या माध्यमातून पाकिस्तानमधील परिस्थितीवर जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। उत्तर कोरियानं जपानवर सोडलेल्या क्षेपणास्त्रांचं छायाचित्र प्रदर्शित केलं। उत्तर कोरियावरती आंतरराष्ट्रीय दबाव असूनही त्यांनी हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडले। त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होती। लंडनच्या मेट्रो ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली। आतापर्यंत पकडलेल्या 2 संशयितांची लंडनमध्ये चौकशी करण्यात येते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिसच्या समझोत्यावरती नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे। याआधी जलवायू परिवर्तनात बदल करण्याबाबत ट्रम्प यांनी नकार दिला होता।
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढत्या महागाईवर चर्चा करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली। महागाईबाबत जनतेत नाराजी वाढत चालली आहे, त्यामुळे नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये यावर सखोल चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले। महागाईबाबत सरकारच्या विरोधात महामोर्चा काढण्याचे संकेत राऊत यांनी दिले। तसंच युती सरकारच्या भवितव्याबाबतीतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत। या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांसह आदित्य ठाकरे उपस्थित होते। मात्र आजच्या बैठकीमध्ये सर्वांना मोबाईल बाळगण्यास मनाई करण्यात आली होती। शिवसेनेमधल्या डॅमेज कंट्रोल करता ही रणनीती आखण्यात आली। गेल्या वेळी बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांमधला वाद चव्हाट्यावर आला होता। विशेष म्हणजे या बैठकीतल्या वादाची दृश्ये मीडियापर्यंत पोहोचली होती, त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने यावेळी खबरदारी घेतल्याचं बोललं जाते। दरम्यान पेट्रोलच्या दरवाढीवरून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला लक्ष्य केलंय। या सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यायचा, सत्तेत राहायचं की नाही या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि आजच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाच्या आम्ही जवळ आलेलो आहोत की काय करायचं। शिवसेना पक्षप्रमुखांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयावर आणि मार्गदर्शनावरती सर्व सेना खासदार, सर्व शिवसेनेच्या आमदारांनी एकमतानं मोर उठवलेली आहे की जो तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे। म्हणून म्हणतोय की निर्णयाच्या अगदी जवळ आम्ही म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आलेले आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या घडामोडींना आता वेग आला। ऑक्टोबरमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। त्यासाठी शिवसेनेने कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याची सूत्रांची माहिती। ज्या भागामध्ये भाजपचे मंत्री नाहीत त्या भागातले मंत्री होण्याची शक्यता आहे। प्रादेशिक समतोल साधण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे। शिवाय भाजपच्या कोट्यातले 3 ते 4 मंत्री बदलले जाण्याचीही शक्यता आहे। काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका कळावी यासाठी आपण आज बोलणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नारायण राणेंनी गोव्यात दाखल झाल्यानंतर दिली। त्यामुळे आता राणे कुडाळच्या मेळाव्यात काय बोलणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे। नारायण राणे गोव्याहून कुडाळकडे रवाना झालेत। राणे समर्थकांसोबत रोड शो करत कुडाळकडे रवाना झालेत। राणेंबरोबर त्यांच्या पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे देखील आहेत। सिंधुदुर्ग राणेंचं होतं आणि राणेंचंच राहणार असल्याचा विश्वास यावेळी नितेश राणेंनी व्यक्त केला। कुडाळला पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। सिंधुदुर्गमध्ये आज राणे पितापुत्रांनी भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याआधी चाचपणी सुरू केली। यावेळी राणे काय बोलतात याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। गेल्या आठवड्यात काँग्रेसनं सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नवा जिल्हाध्यक्ष नेमला। त्यावेळी राणेंशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही, त्यामुळे नाराज राणेंनी आता भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली। पण पक्षात राहून स्वपक्षीय माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याकरता प्रसिद्ध असलेल्या राणेंचा आक्रमकपणा भाजपमध्ये प्रवेश केल्यावर फडणवीस कितपत सहन करणार या प्रश्नांच्या उत्तरावरच राणेंच्या पुढील वाटचालीची अनेक गणितं उलगडणार आहेत। 10वी-12वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आले। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर 10वीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे। विद्यार्थी आणि शाळांना तयारी करता पुरेसा वेळ मिळावा म्हणून बोर्डाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले। या वेळापत्रकाविषयी हरकती असल्यास 15 दिवसात कळवण्याचं बोर्डाकडून आवाहन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यामधल्या 23 पैकी 18 बाजार समिती आजपासून सुरू झाल्यात। गेल्या 5 दिवसांपूर्वी असलेला सरासरी भाव आज पाहायला मिळतो। येवला बाजार समितीमध्ये 1000 रुपये भाव समोर आलेत। लासलगाव बाजार समितीत पावसाअभावी बाजार सुरू होऊ शकला नाही, मात्र तोही उद्यापासून सुरू होईल। नाशिक जिल्ह्यामधील कांदा व्यापाऱ्यांवरती प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले होते। मात्र आता मनमाड, उमराणा आणि मालेगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झालेत। मनमाड बाजार समितीत 50 ट्रॅक्टर आवक झाली होती। कांद्याला सरासरी 1250 तर जास्तीत जास्त 1360 आणि कमीत कमी 400चा दर मिळाला। तर उमराणा बाजार समितीत 30 ट्रॅक्टर आवक झाली। कांद्याला 1400 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला, तर सरासरी 1200 रुपयाला व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला। मालेगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरळीत सुरू होते, मात्र देवळा आणि कळवण बाजार समितीत कांदा ठेवायला जागा नसल्याने व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात भाग घेतला नाही। तर नांदगाव, सटाणा, नामपूर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी पत्र देऊन लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने लिलाव बंद होते। जालना जिल्ह्यातून कर्जमाफीचा लाभ घेण्याकरता आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे आता ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली। परिणामी रविवारी जालना जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी महा ई सेवा केंद्र बंद होती। दरम्यान जिल्ह्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार असून उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत।
घटस्थापनेच्या दिवशी नव्या संघटनेची घोषणा करणार असल्याचं कृषी राज्यमंत्री आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं. कराडामध्ये बोलताना त्यांनी हा मुहूर्त जाहीर केला. गावापासून 200 किलोमीटरवर जाऊन 5 लाख मतं मिळवली. हातकणंगले तर माझ्या घरचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक इथंच लढवणार असल्याचे खोतांनी संकेत दिले. येत्या 30 तारखेला इचलकरंजी इथं दसरा मेळावा घेऊन त्या मेळाव्यातच यंदाच्या ऊस दराची घोषणा करणार आहे. तोच दर यंदाचा ऊस दर असेल असंही खोतांनी जाहीर केलं. जिल्ह्यात काल दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी देखील रत्नागिरीमध्ये कायम आहे. गेल्या 24 तासात उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस दक्षिण रत्नागिरीत पडला. दक्षिण रत्नागिरीमधल्या रत्नागिरी, लांजा, राजापूर या तिन्ही तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढले. सर्वाधिक पाऊस हा राजापूर तालुक्यात. राजापूरमध्ये तब्बल 111.40 मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या 24 तासात हा पाऊस पडला. त्याखालोखाल लांजा तालुक्यामध्ये 86 मिलीमीटर, तर रत्नागिरी तालुक्यात 72.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर गुहागर आणि चिपळूणमध्ये सरासरी 25 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. दरम्यान येत्या काही तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. त्यामुळे जनतेनं सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दिनार पवार, निलेश कदम, राकेश कदम आणि सिद्धेश बेलसेकर अशी चौघांची नाव आहेत. चौघही एल्फिस्टन रोडचे रहिवासी आहेत. 29 ऑगस्टला पाऊस सुरू झाल्यावर घरात पाणी शिरू नये आणि रस्त्यावर पाणी साचू नये हेतून या चौघांनी परिसरातल्या गटारावरची 4 झाकणं काढली. त्यापैकीच एका गटारात पडून डॉक्टर अमरापूरकरांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याविषयी सीसीटीव्हीच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला. या सर्वांवरती हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आला. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची मागणी करता शिक्षण मंत्री विनोद तावडेंवरती पत्रकं उधळण्यात आली. अहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. सोलापूर शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमात हे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांच्या गोंधळानं हा कार्यक्रम काही काळ तावडेंनी थांबवला आणि त्यांनी घोषणा देणाऱ्यांना अडवू नका असं पोलिसांना सांगितलं. ही केवळ प्रसिद्धीसाठीची धडपड असल्याचं सांगितलं. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर, श्री सिद्धेश्वर माता जिजाऊ यांचं नाव देण्याचे प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विरारमध्ये फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा सामना पालिका अधिकाऱ्यांना करावा लागला. विरार पूर्व भागामधल्या कारगिल नगर इथल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना लिंबू सरबत विकणाऱ्या गाड्यांवरून बर्फाचा बॉक्स उचलून पालिका अधिकारी निघाले होते. त्यावेळी या गाड्याची मालकीण हातात कोयता घेऊन मुलाच्या मोटरसायकलवरून कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता विवा जहांगीर इथं तिनं पालिकेची गाडी ओढून कोयत्यानं अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस आणि पालिका प्रशासनाने महिलेविरोधात आता नेमकी काय ते कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 281 धावा केल्या. मात्र भारताच्या डावानंतर पावसानं व्यत्यय आणला आणि डकवर्थ लुईस नियमांतर्गत 21 षटकात 164 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. या धावांचा पाठलाग करताना पाहुणा ऑस्ट्रेलियाचा संघ 9 गडी गमावून 137 धावाच करू शकला. मालिकेतील दुसरी वनडे 21 सप्टेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळली जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.